सगळे पत्र सर बाजू बोलू सर आता देऊन ठेवा सत्तेश्वर एकच राजवीर आजोळ सुभाष ना सुभाष जसा काजवा स्वयंप्रकाशित तसे मीही व्हावे या हृदयाचा सागर अथवा गगन व्हायला हवे। खरं तर कलावंत किंवा कलाकार हा जन्माला ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो स्वतःकरता जगत नाही तर तो समाजाकरता जगत असतो। आपल्या कर्तृत्वातून आपल्या कलेच्या साधनेतून आपण आपल्या समाजाला काय देऊ शकतो याचा कलावंत कलाकार हा कायम विचार करत असतो। खरं तर खरीड गावची ही भूमी नितीनाथ बाबांच्या पदस्पर्शाने पावलेली भूमी आहे आणि शहापूर तालुक्याचा आपण जर विचार केला तर या शहापूर तालुक्यामध्ये अनेक नररत्न जन्माला आलेले आहेत। शहापूर म्हणजे संत आणि महंतांचा तालुका, शहापूर म्हणजे बुद्धिमंतांचा तालुका, शहापूर म्हणजे कल्पक असणाऱ्या माणसांचा तालुका, नेतृत्व दातृत्व कर्तृत्व आघाडीवर ठेवणारा असा हा आपला तालुका। या तालुक्यामध्ये अनेक नररत्नांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे। अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या शहापूर तालुक्यामध्ये अनेक माणसं आपल्याला बघायला भेटतात। सद्यस्थितीमध्ये साहित्याचा जर विचार केला तर जे बाबन कसे सोनं आपल्याकडे आहे आणि ते सोनं म्हणजे सन्माननीय संजयजी गगे सर। पोलीस पाटील म्हणून काम करत असताना कार्यरत होत असताना आणि डीएड घेतल्यानंतर शैक्षणिक सामाजिक या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी विनय आपला वावर आपल्याला दाखवलेला आहे। अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचं योगदान फार मोठं आहे आणि हेच योगदान लक्षात घेऊन इंजिनियर्स आणि डॉक्टर्स फाउंडेशन याच्या वतीनं या ठिकाणी संजयजी गगे यांना शहापूर रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे। मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करेन की आपण दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करावं। दीप चैतन्याचा उदळ हृदयाच्या ज्योती मनामनातून यावी आनंद सागरावरती। मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित होत आहे। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचबरोबर गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है, अर्थात
जीवन कसं जगावं हे शिकवणारा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. या भगवद्गीतेचं देखील या ठिकाणी पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. 64 कला व 14 विद्यांचा अधिपती गणरायाच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन होत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. कार्यसिद्धीस नेईतो प्रथम त्याचे वंदन करा. सकल विघ्ने नष्ट होतील सांगील हिंदू परंपरा. तव मातेचे आत्मरूप तू ईश्वराचे पूर्ण रूप तू. कार्यारंभी तुझी अर्चना गजानना स्वीकार वंदना. या ठिकाणी गणरायाचं पूजन होत आहे. मोगलांच्या पाशवी हे उद्घाटन संपन्न करूया. भगवद्गीता म्हणजे जीवनाचे सार सांगणारा आध्यात्मिक ग्रंथ आहे, जो कर्तव्य पालन, निष्काम कर्मयोग, आत्म्याचे अमरत्व व समतोल जीवन जगण्याचे मार्गदर्शन करतो. ज्यामुळे व्यक्तीला शांतता, आनंद आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग मिळतो. असा हा ग्रंथ वेदांचा आणि उपनिषदांचा गाभा असून कोणत्याही परिस्थितीमध्ये योग्य मार्ग दाखवून आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान सांगतो. असा भगवद्गीता हा ग्रंथ, या ग्रंथाचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. हे कार्य पूर्ण करण्यास, हे कार्य सिद्धीस नेण्यास तो आम्हाला बळ दे. अशा प्रकारची या ठिकाणी आपण मनामध्ये भावना ठेवून प्रतिमांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, गणपती बाप्पा, भगवद्गीता यांचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. मी असं समजून आपण मला माफ करा. आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आमचे गुरुवर्य सन्माननीय संजयजी नितीते सर, राजेशजी मोगरे सर आणि शरदजी टोके सर यांची देखील उपस्थिती या सोहळ्याच्या निमित्तानं लाभलेली आहे. आपल्या सर्वांचं देखील या ठिकाणी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, खरेड गावचे सर्व ग्रामस्थ, सरपंच पदाधिकारी आणि संवेदना प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांचं डॉक्टर्स अँड इंजिनियर्स फाउंडेशनतर्फे धन्यवाद देतो आणि अभिनंदनही करतो. आणि खरेडी गावचं मुळं तर खरंच सर्वात प्रथम अभिनंदन केलं पाहिजे की आपण जे रत्न या गावाने दिलं आहे त्या रत्नाच्या त्या रत्नाच्या गुणांच्या पूजनाकरता आम्ही इथे आलो. आज मुरबाडवरून, शहापूरवरून आमचे जेवढे सदस्य असतील म्हणजे एक आमच्या क्लबची एक थोडी संकल्पना मांडतो आणि त्याच्यानंतर ह्या पुरस्काराची सुरुवात कशी झाली ते थोडंसं मांडतो आणि नंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. साधारण 2020मध्ये कोविडमध्ये आम्ही
मुरबाडमध्ये जे डॉक्टर्स इंजिनियर सर्व मित्र होतो. सुरुवातीला आम्ही 15-20 जण असू आणि एक तालुक्यासाठी काहीतरी करायला हवं या उद्देशाने आम्ही एकत्र आलो. आणि त्यावेळेस कोविडमध्ये अनेक प्रकारचे आम्ही सहाय्य केलं, रुग्णांना मदत केली, आर्सेनिक अल्बम बरंचसं वाटप केलं. शहापूरमध्ये पण आमचं कार्य झालं. आणि त्यावेळेस अशी गरज वाटली की आपल्यासारख्या सुशिक्षित आणि जे अनुभवी तरुण मंडळी आहेत की जे तालुक्याच्या बाहेर जाऊन शिक्षण घेतले त्यांनी, पण तालुक्यात काहीतरी करायची इच्छा आहे, अशा सर्वांनी एकत्र आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यानुसार मग एक टप्प्याने आमच्या संघटनेची सुरुवात झाली. आणि साधारण कुठल्याही संघटना जेव्हा कार्य करतात, जेव्हा एकत्र येतात, आपल्या एका विचाराची मंडळी जेव्हा एकत्र येतात, जेव्हा 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष होतात संघटनेला, तेव्हा आपल्याला कळून येतं की आपण जी सामाजिक चौकट आपल्यासमोर जी मांडली आहे प्रत्येकाने, आपल्या प्रत्येकाकडे असते, माझ्याकडे पण जे आहे, आपल्या प्रत्येकाकडे एक चौकट असते. आणि त्या चौकटीच्या बाहेर जाणं कधीतरी आपल्याला जमत नसतं. चौकट म्हणजे आपलं कुटुंब असेल, आपलं काम असेल, आपली इस्टेट प्रॉपर्टी आणि आपल्या मागे जे काही आपल्या परिवारातले काही समस्या असतील वगैरे, आणि त्या समस्या त्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही व्यक्ती काम करतात. काही व्यक्ती चौकटीतच राहतात, काही व्यक्ती कधी चौकटीच्या बाहेर राहतात, आणि काही व्यक्ती अशा आहेत की त्या चौकटीच्या बाहेरच राहतात. आणि जेव्हा त्यांचं कुटुंबाचं कार्य पडतं तेव्हा ते चौकटीच्या बाहेर आत येतात आणि मग त्यावेळेस ते कुटुंबाला वेळ देऊ शकतात. मग अशा व्यक्तींची जेव्हा आपण स्वतः कार्य करतो समाजासाठी, तेव्हा असं चौकटीच्या बाहेर जाऊन जगणं आणि समाजासाठी काम करणं किंवा आपल्या स्वतःच्या आतली गुणांची ओळख घेऊन त्या गुणांचा समाजाला कसा उपयोग झाला पाहिजे अशी स्वतःमध्ये ती स्वयंस्फूर्तता निर्माण करणं, अशा व्यक्ती किती महत्त्वाच्या आहेत समाजासाठी हे आम्हाला त्यावेळेस कळून आलं. तेव्हा नंतर मग जाऊन अशा व्यक्तींची त्यांच्या गावी जाऊन किंवा त्यांच्या कार्याची त्यांच्या तालुक्याला माहिती व्हावी यासाठी मग आम्ही या पुरस्काराची निर्मिती करण्याचा फक्त एक विचार करत होतो. पण त्याच दरम्यान जेव्हा आमची 3 वर्ष झाली तेव्हा आम्हाला एक राज्यस्तरीय पुरस्काराचं निमंत्रण झालं. एका महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्र होतं, त्यांच्याकडून एक फोन आला की तुमची सर आम्ही निवड केली आहे. आम्ही त्यावेळेस सुरुवातीला आमच्या त्यात पण नव्हतं की आपण कर्तव्य म्हणून एखादं कार्य करतोय आणि असं पुरस्कार घेणं आमच्या याच्यामध्ये नव्हतं, म्हणजे नियम आपले जे ठरलेले असतात त्यामुळे नव्हतं हे. पण नंतर आम्ही विचार केला की एक क्लबच्या नावाने आपण घेऊया, जेणेकरून इतर तालुक्यातील तरुणांना प्रेरणा मिळेल. आणि नंतर 2 दिवसात त्यांचा परत फोन आला की सर आम्ही एका 5 स्टार हॉटेलमध्ये एक कार्यक्रम ठेवला आहे आणि तुम्हाला 50,000 भरावे लागतील पुरस्कारासाठी. ताजी आता तेवढी रक्कम आमच्याकडे त्यावेळेस होती, पण आम्ही त्यावेळेस त्यांना स्पष्ट नकार दिला की आम्ही यासाठी पुरस्कार घेत नाही की पैसे देऊन पुरस्कार वगैरे घेणं. आणि त्यानंतर मग आम्हाला क्लिक झालं की आता ही खरी वेळ आहे की खऱ्या पुरस्कृत व्यक्तींची, खऱ्या रत्नांची समाजाला ओळख व्हावी, त्यांचं कार्य समाजासमोर यावं, यासाठी आपण एक आदर्श पुरस्कार निर्माण करूया. आणि त्यानंतर आम्ही मुरबाड रत्नाची मुरबाड तालुक्यामध्ये सुरुवात केली आणि मागील वर्षापासून शहापूर क्लबच्याद्वारे शहापूर रत्नाची सुरुवात केली. मग पुरस्काराचं स्वरूप असं आहे की तालुक्यातील समाजाने आपल्या तालुक्यात काम करणाऱ्या व्यक्तींची आणि आपल्या तालुक्यातीलच लोकांनी त्याची निवड करावी आणि आपल्या तालुक्यातील त्यांचं जे गाव आहे त्या ठिकाणी त्यांचं पुरस्कृत करावं असं एक नियम आहे. आणि खरं म्हणजे इथे मी बोलणार पण नव्हतं. इथे जर म्हणजे आमचे शहापूर क्लबचे सदस्य आहेत त्यांचंच मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. आणि खरं म्हणजे शहापूर माझं दुसरंच गाव आहे, माझी सासूरवाडी साठगावचीच आहे, त्यामुळे मी बोलायला तयारी झालो. आणि एक अभिमानी वाटतो. संजयजींचं कार्य आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, म्हणजे काव्यक्षेत्राद्वारे त्यांनी जे समाजात एक चेतना निर्माण केली, निर्भीड एक शब्दावली त्यांच्या कवितेमध्ये दिसते आणि त्यातून एक नवतरुणांना एक वेगळी प्रेरणा मिळते, एक वेगळी दिशा मिळते. आणि जेव्हा आम्ही याच्या जवळपास 4 निवड फेरी घेतली, त्याच्यामध्ये प्रत्येक फेरीमध्ये संजयजींचं नाव पुढाकार आलं. आणि 5व्या फेरीमध्ये आम्ही एक समिती नेमली होती 5 जणांची. त्याच्यामध्ये मुरबाडमध्ये 2 नामांकित समीक्षक होते, गिरीशजी पण इथे आहेत, गिरीशजी पण त्या समितीमध्ये होते, मुंबईमध्ये एक समितीमधले होते. आणि त्यांनी जे काही गुण दिले त्याच्यामध्ये संजयजींचं नाव सर्वप्रथम आलं आणि त्यानिमित्ताने आपण आज इथे आहोत. आज मला इथे जे आध्यात्मिक वातावरण आहे त्या निमित्ताने कवी वाल्मिकींची एक आठवण झाली. जेव्हा मी महाराजांना पाहिलं त्यावेळेस, म्हणजे जेव्हा वाल्मिकी वाल्या कोली स्वरूपात होते, बहुतेक त्यांच्यात ते गुण असतील, पण नारदांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही लोकांना मारण्यापेक्षा एक रामाचं नाव घ्या आणि त्यातून जे काही कार्य निर्माण होईल ते नारदांना माहीत होतं. जेव्हा वाल्मिकींनी वाल्या बोली जेव्हा स्वरूपात होता तेव्हा त्यांनी जे रामाचं नामच करून मरामरा करून राम 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 बोलून जेव्हा रामायण रचलं, त्या जे कवित्व रचलं ते कवित्व इतकं श्रेष्ठ होतं की साक्षात
श्रीहरी विष्णूंना श्रीरामाचं रूप घेऊन यावं लागलं. ते तंतोतंत वाल्मिकीने जे रचले ते आधी रचलं गेलं होतं कवित्व, आणि त्यानंतर त्या कवित्वानुसार रामायण घडलं. आणि त्यामुळं साहित्य क्षेत्र जे असं आहे ह्या स्वरूपात, म्हणजे रत्न पुरस्कार स्वरूपात, की जे कवी ज्या कवींनी जे काही लिहितात, जे काही लिखाण असतं, त्यांनी जे समाजात परिवर्तन होतं किंवा ते एक प्रेरणा निर्माण होते, अशा रत्नांची निवड आम्ही करतो. गिरीजींची निवड आम्ही मुरबाड रत्नासाठी मागच्या वर्षी केली होती. गिरीजींचं जे काही लिखाण आहे मुरबाडमध्ये किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, त्यांनी कोतवालांच्यावर जे लिखाण केलं ते लिखाण वाचून आमच्यासारखे तरुण प्रेरित झाले, आणि आमच्यासारखे तरुण अशा प्रकारे कार्य करण्यात बहुतेक ठाणे जिल्ह्यात असेल, कर्जत जिल्ह्यात असेल, कित्येक तरुण अशा प्रकारे प्रेरित आहेत. आणि जे काही आता जे अध्यात्माचं मी बोलत होतो, एकूण नवविधा दास्यभक्तीमध्ये एक 9 प्रकार जे आहेत ते श्रवणापासून सुरू होतं. जे श्रवण, कीर्तन, नामस्मरण, 5 सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य. आणि या प्रकारे जे नवविधा भक्तीमध्ये एक लेखन हा एक प्रकार नाही आहे. मला वाटतं लेखन हा प्रकार ईश्वरी गुण ज्याच्यामध्ये ईश्वरी गुण आहेत त्यांच्यासाठी मला वाटतं बघ ईश्वराने राखून ठेवलं असेल की लेखन आणि लेखनावर जे काही निरूपण आणि श्रवण वगैरे होतं ते लेखनावरच असतं. आणि आज आम्हाला असं गर्व आहे, असं अभिमान पण आहे आमच्या क्लबला की आम्ही अशा एका व्यक्तीची निवड केली आहे शहापूर तालुक्यातून की त्यांचं लेखन तरुणांना आणि समाजाला इथे तालुक्यामध्ये बऱ्यापैकी प्रेरणा देत आहे. आणि पुनश्च मी एकदा संजयजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो क्लबकडून, आणि खरेडी गावाचंही अभिनंदन करतो. आमची इच्छा अशीच होती की गावामध्ये येऊन संजयजींचा सत्कार व्हावा त्यांच्या धर्मपत्नी, त्यांच्या आईसमोर आणि समस्त गावकऱ्यांसमोर. आणि त्याबद्दल गावकऱ्यांनी आम्हाला जे काही सहकार्य केलं, जागा उपलब्ध करून दिली, पुन्हा संजयजींचंही धन्यवाद. आणि पुढचं कार्य आपण करू. आमच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. खऱ्या अर्थानं आपलं कार्य करत असताना कवी लोक समाजामधल्या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवत असतात, समाजाला प्रगत करण्याचा प्रयत्न करत असतात. आता आपण यापुढे ज्यांचं मनोगत ऐकणार आहोत त्यांचीच एक चारोळी अशी आहे सन्माननीय पेटे सरांची की जीवन कसं जगावं ते साधं करून शिकावं, अडकळीला दूर सारत सुगंधाला फुलावं, सुगंधाला फुलणारं व्यक्तिमत्व सन्माननीय पेटे सरांचा मनोगताच्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतोय. सरांबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु सरांचं साहित्यिक योगदानाचा जर आपण विचार केला तर साधारण 25 वर्ष सर साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आझाद दस्ता नावाचं सरांचं एक अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक आहे. बलिदानाचा साक्षीदार, इन्क्लाब, समर्पणाची गाथा, स्वातंत्र्यवीर गोमाचे पाटील, क्रांतीवीर धोंडू केशव देसाई अशा अनेक पुस्तकांचं सरांनी लेखन केलेलं आहे. अनेक स्मरणिका त्यांनी प्रकाशित केलेल्या आहेत. अनेक ध्वनिगीतांमध्ये सरांनी आपलं काव्य जे आहे ते दिलेलं आहे. मी यानंतरचं मनोगत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय गिरीजी गड्डे सर यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. डॉक्टर आणि इंजिनियर असोसिएशन फाउंडेशन मुरबाड यांच्या वतीनं आज माझे समविचारी मित्र संजय खरेडकर यांना शहापूर रत्न हा पुरस्कार आज प्राप्त होतोय. त्यानिमित्ताने इथे जमलेले सर्व खरीड गावचे रहिवासी, जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक, ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच, सरपंच आणि पोलीस पाटील सांगतात ते स्वतःच आहे, त्यांचे सगळे अनुयायी, मित्रपरिवार आणि मागील वर्षी ज्यांना शहापूर रत्न पुरस्कार मिळाले, वास्तविक त्यांचा माझा काही परिचय नाही आहे, पण आम्हाला दोघांना एका दिवशी तो पुरस्कार मिळाला होता. ते सर आणि दिलीप मोरे सर आणि व्यासपीठावर सर्व सन्माननीय सूत्रसंचालक आणि सत्कारमूर्ती गगे सर, त्यांच्या मातोश्री या सर्वांचं सर्वप्रथम मी शब्दसमूहाने स्वागत करतो. कुठलीही गोष्ट ज्यावेळी आपण मनामध्ये ठेवतो आणि सत्यात उतरवतो त्यासाठी फार प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागते, सहज होत नाही. कुठल्याही गावाची ओळख त्या गावातील श्रीमंत व्यक्तीमुळे होत नसते, तर ज्या गावातील एखादी व्यक्ती सामाजिक भावनेतून कार्यरत असते
त्या व्यक्तीच्या नावावरून त्या गावाची ओळख होते. आज ज्यांनी या महाराष्ट्राला भक्तिशक्तीचा वारसा दिला ते गिरीधर बाबा यांच्यामुळे खैरडी गावाची ओळख आहे. आणि आधुनिक काळात बघितलं तर गगे सरांचे जे साहित्यिक योगदान आहे, आज जेव्हा जेव्हा आम्ही महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा सर म्हणतात लोक, संजय गगे तुमच्याकडचे ना. आता मागेच 5-6 महिन्यापूर्वी जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाण्याचा योग आला, सरांना माहीत नाही सरांचा इंटरव्ह्यू तिथे आहे, त्यांनी सहज सांगितलं की मागच्या वेळी गगे सरांना आम्ही बोलवलो होतो. म्हणजेच या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्यांचं नाव पोचलं आहे ते संजय गगे. मग ह्या ज्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला त्या आदर्श गाव कसं की ज्या गावामध्ये देवालय आहे, ज्या गावामध्ये विद्यालय आहे आणि ज्या गावामध्ये वाचनालय आहे, असं गाव नेहमी आदर्श गाव असतं आणि त्या गावात त्यांचा जन्म झाला आहे हे त्यांचं भाग्य आहे. या ठिकाणी आज आपण भगवद्गीतेचं पूजन केलं. विश्वाला सामर्थ्य देणारं आणि विश्वाला गवसणी घालण्याचं जे योगदान आहे त्या भगवद्गीतेत आहे. त्या भगवद्गीतेचा वारसा आज तुमच्या आमच्या मनामध्ये ठेवण्यासाठी त्यात एक वाक्य बघा, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्म करीत राहा, फळाची अपेक्षा करू नका. या भावनेने जी व्यक्ती समाजात काम करते त्यापैकी जी मूडवर लोक आहेत, माझ्या माहितीप्रमाणे आज जी मूडवर लोक आहेत त्यापैकी संजय गगे येते. आता मगाशी बोलले तुषारजी बोलले की नवविधा भक्तीमध्ये लेखन हा प्रकार येत नाही. पण त्यांच्या पुढेही जाऊन सरांना सांगतो की भगवद्गीतेतून जी ज्ञानेश्वरी जन्माला आली त्या ज्ञानेश्वरीच्या एका अध्यायामध्ये सांगितलं असतं की त्या जे लेखन कला आहे, जी साहित्य कला आहे, जे कलावंताचं योगदान आहे ते नवरसापैकी सांगितलं माऊलींनी की येथे शांताची या घरा आजूत रस पाहून एरा आणि एराही शांतिकारा झाला मानू, वधूवराच्या मिळवणी वऱ्हाडी या लुगडी लेणी तशी देशाची या सुखासने मिळविले रस. म्हणजे हा जो साहित्य रस आहे तो अनादी काळापासून चाललेला आहे. जगातले सगळे कवी या सगळ्यांचं जे प्रेरणास्थान आहे ती भगवद्गीता आहे. की त्या गीतेतून आज पूर्ण हे महाराष्ट्र देशाला, या मराठी मनाला, या विश्वाला जी काही साहित्यिक प्रेरणा मिळालेली आहे ती भगवद्गीतेतून मिळालेली आहे. म्हणजे भगवद्गीतेचा जो भाव आहे तो साहित्याशी एकवटलेला आहे. म्हणून आज सरांचं बद्दल सांगायचं असं किंवा साहित्याबद्दल सांगायचं असं की साहित्य क्षेत्र हे फार विशाल आहे. साहित्य क्षेत्रामध्ये आलेल्या नवीन जे साहित्यिक पदार्थ करतात त्यांना एक अपेक्षा असते मला काहीतरी मिळेल, परंतु आनंदाशिवाय या साहित्यावर काहीच मिळत नाही. सदून साक्षीदार फक्त आनंद आणि निखळ स्वच्छ निर्मळ पवित्र असा जो आनंद निर्मितीत असतो त्याची तुलना जगात कशाशी होत नाही. कवीचं भाव वेगळं आहे, कवीचा भावार्थ फार वेगळा आहे. आज त्या दिवशीचे टी व्हीवर सह्याद्री बाईचा चित्रपट लागला होता सर, वरदक्षिणा. फार जुना पिक्चर आहे, ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर आहे. त्या सिनेमामध्ये हे गाणं आहे. त्या गाण्याचा मी कवी शोधला. आता सगळी मीडिया फास्ट आहे त्यामुळे कुठलंही शोधायला काही वेळ लागत नाही. त्या कवी शब्द आहे होते, एक वार पंखावरून फिरव तुझा हात, अखेरचे हे घरटे माझे तुझ्या अंगणात. कवी होते वारा गाणं आणि त्या गाण्यामधली प्रेरणा बघितली तर जेव्हा एखादं घरटं पडतंय, घरटं जेव्हा पडतो, झाड उन्मळून पडलंय, वादळी वाऱ्यात झाड उन्मळून पडलंय, घरटं पडलेलं आहे. सामान्य माणूस त्या उद्ध्वस्त घरट्याचं वर्णन करेल सामान्य माणूस. मग कवीने कसं केलं की त्या पक्षाच्या अंतरी जाऊन जसं
पाण्यातल्या माशाचं दुःख ज्याला कळतं ना, पाण्यातला मासा फिरतो त्याच्या डोळ्यातले आसू ज्याला कळतात तो कवी असतो. मग त्या कवीने वारा क्रांती नाही, स्वतःबद्दल नाही लिहिलं, झाडाबद्दल नाही लिहिलं, पक्षाची भावना मांडली की एवढ्या वर्ष मी तुझ्या अंगणात माझं घरटं आहे, आता मी मरणप्राय अवस्था भोगतोय, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणाचं. ही जी संवेदना आहे कारण ती एक संस्थापने संवेदना, म्हणजे जेव्हा प्रतिभा आणि संवेदना यांचा मिलाप होतो तेव्हा सुंदर काव्य तयार होतं. कारण त्यामध्ये काय सांगावं, समाजाचे मित्र आहेत त्यांच्याकडे आलोय मागच्या वर्षी ह्याच वेळी दुसऱ्या वर्षी आहे सगळ्यांची आहे, मागच्या वर्षी ह्याच वेळी ह्याच तारखेला हाच पुरस्कार मला मिळालेला होता. म्हणजे पूर्ण 1 वर्षाच्या नंतर जेव्हा सरांना पुरस्कार जाहीर झाला तेव्हा असं वाटलं की खऱ्या अर्थानं चांगल्या माणसाची निवड झाली. का सरांचं काव्य, सरांचं काही मला अजून काही पुस्तक प्रकाशित झालेलं नाही. काही लोक बोलतात की बाबा गगे सरांचं एकही पुस्तक प्रकाशित नाही आहे, मग गगे सरांना पुरस्कार का? तर गगे सरांना पुरस्कार जेव्हा प्राप्त होतो अनेकांना काय करणार पुरस्कार प्राप्त होत असतो, तसं नाही. ज्या भावनेतून सरांनी आपली लेखणी जिजवले त्या लेखीचा खूप सन्मान आहे, त्या लेखणीचा सन्मान आहे. आणि हीच लेखणी आज शाहू तालुक्यामध्ये आता आपण बघितलं की वाल्मिकी ऋषींची समाधी ह्या शाहू तालुक्यात आहे. म्हणजे इथे अगदी प्राचीन हा वारसा आहे, तो वारसा झिरपत सरांच्याकडे आला आहे. शाहू तालुका सगळ्यात राहिलेला मोठा तालुका आहे. अनेक लेखकांची पुस्तकं प्रकाशित होतही आहेत. पण सरांचं एकही पुस्तक प्रकाशित न होता ज्या माणसांनी ही मराठी कविता आधी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेली त्यांचा सत्कार करण्यासाठी जमलेल्या सर्व मंडळींचं, मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.